नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे नेमके किती जागा निवडून आल्यात व त्यांचे कोणकोणते उमेदवार निवडून आलेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. या निवडणुकीत विजयाची कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून त्यांनी तशा प्रकारचा प्रचार देखील केला होता. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, मुंबई व नवी मुंबई, ठाणे यासारख्या महानगरपालिकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली होती. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेवरची सत्ता मिळवण्यासाठी भाजप शिंदे यांच्या महायुतीने तर चांगला जोर लावला होता, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मोठी ताकद त्या ठिकाणी लावली होती. याच मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युती करत जोर लावला होता. असे असताना आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे, तर या पक्षाने नेमक्या कुठे किती जागा निवडून आणल्यात हे आपण पाहणार आहोत. म्हणजेच नांदेड, मुंबई, परभणी, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्ये अनेक उमेदवारांना ज्या वंचित बहुजन आघाडीने निवडून आणलेला आहे. तर चला नेमकं पाहूया त्यांनी किती उमेदवार निवडून आणलेले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे जे आहे प्रभाग क्रमांक 3B मधून उमेदवार निवडून आलेले आहेत. जरीन जावेदी कुरेशी यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आहे प्रभाग क्रमांक 7D मधून वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले विजयी झालेले आहेत. त्यांच्यानंतर जे आहे नांदेड महानगरपालिकेमधून प्रभाग क्रमांक 7A मधून वंचित बहुजन आघाडीचे राहुल सोनसळे हे विजयी झालेले आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी जे औरंगाबाद महानगरपालिकेमधून जे आहे प्रभाग क्रमांक 3D मधून वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3K मधून जे आहे करुणा मेघानंद जाधव ह्या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर मधूनच जे आहे प्रभाग क्रमांक 3A मधून वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगर हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यानंतर अकोला महापालिका निवडणुकीमध्ये जे आहे प्रभाग क्रमांक 14D मधून जे आहे वंचित बहुजन आघाडीचे शेख शमसू हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्यानंतर अकोला महानगरपालिकेमधून जे आहे प्रभाग क्रमांक 14A मधून उज्ज्वला पातोडे ह्या त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अकोला महानगरपालिकेमध्ये जे 14K मधून वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याचसोबत अकोलामध्ये प्रभाग क्रमांक 3D मधून वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर त्याचसोबत लातूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 13A मधून जे वंचित बहुजन आघाडीचे अमोल लांडगे हे त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर त्यासोबत तुम्हाला सांगू इच्छितो, लातूरमध्ये जे आहे 5 पैकी 4 जागा जिंकत त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मैदान मारलेलं आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 3A मधून अमोल लांडगे, त्यासोबत 4A मधून सचिन अर्जुन गायकवाड, त्याचसोबत प्रभाग क्रमांक 7A मधून निकिता रोहित सोमवंशी व प्रभाग क्रमांक 2A मधून अंकिता प्रशांत भडीकर हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर काल जे आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने अतिशय चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यासोबत त्यांनी भरपूर असे उमेदवार निवडून आणलेले आहेत. तर जे बाकीचे राहिलेले उमेदवारांसाठी पार्ट 2 लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे.